मागच्या 40 वर्षापासून मराठ्यांना आरक्षण मागितले जात आहे, परंतु अजूनपर्यंत एकदाही मराठ्यांना टिकणारं आरक्षण मिळालेलं नाही. साधारणतः मराठ्यांना आरक्षणामध्ये सगळ्यात मोठा अडथळा काय सांगितला जातो, की मराठ्यांना जे आरक्षण दिलं जातंय, त्या आरक्षणामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण हे सिद्ध होत नाही, म्हणून ते काढून टाकलं जातं. मग मराठ्यांच्या आरक्षणामध्ये शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध न करता येणं सगळ्यात मोठा अडथळा सांगितला जातो. पण मुळात हा अडथळा नाही आहे. मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण हे सिद्ध करणं हे सोपं आहे, पण यामागे आरक्षण न देण्यामागे खूप मोठं एक षडयंत्र आहे, खूप मोठं कारण आहे आणि ते कारण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांना 24 ऑक्टोबरपर्यंत आरक्षण मिळावं अशी मागणी करण्यात आलेली आहे. सध्या सरकारमधील जे नेते आहेत, जसे की मुख्यमंत्री असतील श्री एकनाथ शिंदे साहेब, यांनी सुद्धा सांगितले आहे की आम्ही मराठ्यांना टिकणारं आरक्षण देणार आहोत, किंवा अजित पवार असतील त्यांनी सुद्धा सांगितलं की गडबड करता येणार नाही, आपल्याला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. किंवा मग नारायण राणे, छत्रपती संभाजीराजे यांनी सुद्धा काल परवा एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये सांगितलं की मराठ्यांना आरक्षण सरकारने टिकणारं द्यावं, म्हणजे मराठ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध झाल्याशिवाय मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, असं त्यांनी सुद्धा स्टेटमेंट केलं. पण मूळ मुद्दा मराठ्यांना शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण सिद्ध करणं हे नाहीच आहे. मुळात मराठ्यांना आरक्षण न मिळण्याचं एक वेगळंच कारण आहे आणि ते खूप मोठं षडयंत्र आहे. ते आज मी तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मांडणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण तुम्हाला समजलं पाहिजे आणि ते तुमच्या सगळ्या आपल्या बांधवांना सुद्धा समजून सांगता आलं पाहिजे. बघा, महाराष्ट्रामध्ये एकूण क्षेत्रफळ किती आहे, तर महाराष्ट्रामध्ये एकूण जमिनीचे क्षेत्रफळ आहे 307 लाख हेक्टर आणि 307 लाख हेक्टरपैकी शेतीसाठी म्हणजे शेती करण्यायोग्य जमीन क्षेत्र किती आहे, तर 225 लाख हेक्टर. आता या 225 लाख हेक्टरपैकी निव्वळ पेरणीखालील क्षेत्र किती आहे, तर निव्वळ पेरणीखालील क्षेत्र आहे 174 हेक्टर. आता 174 लाख हेक्टर म्हणजे जर हे हेक्टर आपण एकरामध्ये कन्वर्ट केलं तर ते येईल 2,48,00,000 एकर. आणि आता सगळ्यांचं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये मराठ्यांकडे खूप जास्त शेती आहे. मग आपण या एकूण शेतीपैकी जर 80% शेती मराठ्यांकडे पकडली, 80% एवढी शेती तर फक्त मराठ्यांकडे नाही आहे, पण धरा सगळ्यांचं तसं म्हणणं आहे की मराठ्यांकडे शेती भरपूर आहे. मग ही 80% शेती कुणाकडे आहे, तर मराठ्यांकडे. मग मराठ्यांची महाराष्ट्रात लोकसंख्या किती आहे, तर जवळपास 4 कोटीपेक्षा जास्त आणि 5 कोटीच्या आसपास मराठ्यांची महाराष्ट्रात लोकसंख्या आहे. या 4 कोटी लोकसंख्येची जर आपण कुटुंबातील विभागणी केली तर एका कुटुंबात साधारण मराठा कुटुंबात 5 माणसं असतात. 5 माणसं जर आपण एका कुटुंबात पकडली तर 80 लाख कुटुंब होतील. आणि मग या 80 लाख कुटुंबाकडे किती शेती आहे, तर 2 कोटी एकराच्या आसपास, म्हणजे एका कुटुंबाकडे जवळपास 3 एकर शेती येते. पहा, एका मराठा कुटुंबाकडे शेती आहे 3 एकर शेती. मग एका कुटुंबाला या 3 एकर शेतीवर आपला उदरनिर्वाह करायचा आहे. हा उदरनिर्वाह करत असताना सर्वसाधारणतः माणसाच्या मुख्य ज्या गरजा असतात, जसं की अन्न, वस्त्र, निवारा, यासाठी वर्षाला एका कुटुंबाला किमान 50,000 रुपयांचा खर्च येतो. त्याबरोबर ज्या आरोग्य सुविधा आहेत, म्हणजे कोणी घरात आजारी पडलं, दवाखाने, या सगळ्या गोष्टी तर याला किमान 50,000 रुपये खर्च वर्षाचा येतो. त्याबरोबर शिक्षण इतकं महाग झालं असल्याने मराठ्यांच्या शिक्षणावर किमान वर्षाला 1,00,000 रुपयाचा तरी खर्च एका कुटुंबाचा होतो. त्याचबरोबर हे 3 एकर जी शेती आहे, ती 3 एकर शेतीसाठी लागवड, बी बियाणे, खतं किंवा रोजगार असेल शेतीमधला, या सगळ्या गोष्टीला जवळपास 50,000 रुपये तो पुन्हा एक खर्च येतो. म्हणजे एकंदरीतच मराठा कुटुंबाला वर्षभरासाठी 2.5 ते 3 लाख रुपयांचा खर्च येतो. आणि या 2.5 ते 3 लाख रुपयाचा खर्च मिळवायचं उत्पन्नाचं साधन कोणतं आहे, तर ते फक्त आहे शेती. शेती किती आहे, तर त्याच्याकडे ती फक्त 3 एकर. मग शेतीमधून 2.5 ते 3 लाख रुपयाचे उत्पन्न मिळू शकते का, तर याचे उत्तर नाही असे आहे. कारण सध्या बी बियाण्याच्या किमती, खताच्या किमती, मजुराची किंमत आणि एकंदरीतच शेती जी आहे ती परवडण्यासारखी राहिलेली नाही. त्याबरोबरच एवढं सगळं महागाईत शेतात पेरूनसुद्धा आपल्याकडे नैसर्गिक संकटं फार येतात. निसर्ग कधी शेतीला साथ देत नाही. कधी दुष्काळ असतो, तर कधी महापूर असतो, तर कधी सगळं काही वाहून जातं, कधी वाळून जातं. आणि एवढं सगळं करून जर शेतकऱ्याकडे उत्पन्न आलंच तर त्या शेतमालाचा भाव त्याला मिळत नाही. म्हणजे जेणेकरून वर्षभराला 2.5 ते 3 लाखाचा जो खर्च आहे तो शेतकरी आपल्या शेतीतून काढू शकत नाही. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यावर कर्ज वाढत जातं आणि मग त्याच्याकडे 2च पर्याय शिल्लक राहतात. पहिला पर्याय आत्महत्या आणि दुसरा पर्याय शेती विकणे. आता आपण आत्महत्याच्या बाबतीत जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात ज्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहे आतापर्यंत, त्यापैकी 90% आत्महत्याग्रस्त शेतकरी मराठा होते. म्हणजे मराठ्यांनी सर्वात जास्त शेतीमुळे आत्महत्या केल्या आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यातला पर्याय दुसरा तो म्हणजे शेती विकण्याचा. आणि हा जो शेती विकण्याचा पर्याय, हाच मुळात इथल्या मराठ्यांना आरक्षण न मिळण्यासाठी कारणीभूत आहे. तर आता तुम्ही म्हणाल हे कसं, तर तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो.
बघा, मराठ्यांनी जर शेती विकली नाही तर सध्याचे राजकारणामध्ये असलेले गडगंज श्रीमंत संपत्ती असलेले लोक जे आहे यांना आपली संपत्ती किंवा आपला पैसा वाढवण्यासाठी, गुंतवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन आणि प्रॉपर्टी करण्यासाठी काय आहे तर ते म्हणजे शेती. त्यांना शेती खरेदी करावी लागणार. जे सरकार आहे त्या सरकारला सुद्धा जसं की समृद्धी महामार्ग आहे, MIDC सारखे प्रकल्प आहे म्हणा किंवा वेगवेगळे मोठे जे प्रोजेक्ट आहे ते करण्यासाठी काय पाहिजे तर शेती लागणारी, जमीन लागणारी. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे प्रकल्प असतात, उद्योगपती असतात त्यांच्यासाठी सुद्धा हजारो एकर शेती लागते त्यांना काही बी नवीन प्रकल्प बनवण्यासाठी. महाराष्ट्रामध्ये सुद्धा वेगवेगळे मोठे उद्योगपती आहेत. जर या उद्योगपतींना उद्योग चालू करण्यासाठी हजारो एकर जमीन लागते. जसे की कोकणात आता काही मागच्या काळामध्ये काही येत होता प्रकल्प, पण तो कोकणवासियांनी त्याला विरोध केला, त्याला नकार दिला. मग या उद्योगपतींना लागणारी हजारो एकर शेती म्हणजे मोठमोठ्या राजकीय किंवा श्रीमंत लोकांसाठी, सरकारसाठी, उद्योगपतींसाठी जी शेती पाहिजे ती कोणाकडे आहे तर ती फक्त आहे मराठ्यांकडे. मग मराठे जे शेती विकणार नाहीत या सगळ्या लोकांना ही शेती कुठून मिळेल तर ही शेती मिळणार नाही. आणि महत्त्वाचं काय आहे तर 2015ला मोदीजींनी एक कायदा केला होता भूमी अधिग्रहणाचा, म्हणजे जमीन संपादन करण्याच्या. त्याच्यामध्ये त्यांनी असं केलं होतं, म्हणजे आधीचा जो कायदा होता की शेतकऱ्यांनी आपल्या शेतीचा विक्रीचं परमिशन दिल्याशिवाय त्याची जमीन सरकारला अधिकृत करता येत नव्हती. तो कायदा रद्द केला आणि त्यात नवीन कायदा आणला की जो उद्योगासाठी, संरक्षणासाठी आणि सरकारच्या प्रोजेक्टसाठी कोणत्याही शेतकऱ्याची जमीन आता विनापरवाना म्हणजे शेतकऱ्याची संमती असो अगर नसो ती जमीन अधिगृहीत करता येणार होती. परंतु राकेश टिकैत आणि त्याचबरोबर पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांनी खूप मोठे आंदोलन केले आणि या आंदोलनामुळे काय झालं की त्यांना हे निर्णय मागे घ्यावा लागला. पण आता मूळ मुद्दा असा आहे की जर समजा मराठ्यांना आरक्षण मिळालं आणि मराठे जर आरक्षणामध्ये गेले तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय होईल की मराठ्यांच्या शिक्षणावरचा खर्च कमी होईल. म्हणजे त्यांना कर्ज काढावे लागणार नाही. त्यांच्याबरोबर मराठ्यांची काही मुलं नोकरीला लागतील म्हणजे घरातलं उत्पन्न वाढेल. तिसरी महत्त्वाची गोष्ट ही की खर्च आणि उत्पन्न या दोन्ही गोष्टी कमी होऊन उत्पन्न वाढल्यामुळे शेती विकण्याची गरज मराठ्यांना पडायची नाही. तर या मोठमोठ्या लोकांनी शेती कुणाची घ्यायची, कारण मराठा समाजाशिवाय म्हणजे इतर आदिवासी बांधव असतील किंवा इतर दलित बांधव असतील यांची शेती विकण्यावर बरेचसे निर्बंध आहेत आणि त्यांची शेती कोणी घेऊ शकत नाही. त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. मग फक्त मराठ्यांच्या शेतीला अधिकृत करू शकतात. मग अशा वेळेला जर समजा त्यांनी शेती विकली नाही किंवा त्यांना जर आरक्षणाचा भाग होता आलं तर आरक्षणाची स्थिती भारतातील मजबूत होईल किंवा महाराष्ट्रातील मजबूत होईल. म्हणजे आरक्षणावर गंडांतर येणार नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे ते म्हणजे भारतीय राज्यघटना, संविधान जे आहे तर राज्यघटनेमध्ये हवे तसे बदल सरकारला करता येणार नाहीत. कारण मराठा हा प्रबळ आणि प्रभावी एक गट आहे. त्याच्याबरोबर शेतीविरोधक कायदे जे आहेत ते शेतकऱ्यांसाठी घातक असलेले कायदे सरकारला करता येणार नाहीत. कारण शेतकऱ्यांच्या हितासाठी मराठ्यांना लढण्याचं पाठबळ मिळेल. कारण त्यांच्याकडे शेती विक्री नसून शेती टिकवणे हा पर्याय त्यांच्याकडे शिल्लक असेल. या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं की मराठ्यांना कोणत्याही हालातीत आरक्षण द्यायचं नाही. त्यांना शेती विकायला मजबूर करायचं, जेणेकरून मोठमोठे उद्योगपती, सरकार आणि मोठे श्रीमंत माणसं यांना शेती घेता आली पाहिजे, अधिग्रहित करता आली पाहिजे. म्हणजे आणि या सगळ्या मोठं षडयंत्र आहे. नाहीतर मराठ्यांना सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेलं पण असल्याचं कधीही सिद्ध करता येतं या अटीनुसार. आता जर आपण स्वतःला स्वाभिमानी मोठे समजत असलो तरी किंवा नारायण राणे जर म्हणत असतील आम्ही 96 कुळी आहे, आम्ही क्षत्रिय आहोत, आम्ही कुणबी नाहीत, तेव्हा एक गोष्ट साधी लक्षात घ्या. आपण स्वतःला क्षत्रिय म्हणतो तेव्हा आपण माझ्यावर एक वर्ण मान्य करतो आणि वर्ण आहे तो म्हणजे ब्राह्मण वर्ण माझ्या डोक्यावरचा आहे, मी त्याच्या खालचा आहे, आपण इथं मान्यच करत आहोत साधारण स्पष्टपणे. आणि याचा अर्थ जेव्हा आपण मान्य करतो की आम्ही वरचे नाही खालचे आहोत त्याचाच अर्थ की आपण सामाजिक मागासलेले आहोत. ज्या दिवशी शेतकरी, कष्टकरी, प्रत्येक माणूस म्हणेल की मी या सिस्टीममधला सगळ्यात वरचा माणूस आहे त्याच दिवशी तो प्रस्थापित होईल. 2 नंबरला काही महत्त्व नसतं. तसं तर अजित पवारांनी सुद्धा सांगितलं आहे की खुर्ची फक्त एकच नंबर महत्त्वाची असते, 2 नंबर फक्त बोळवण असते किंवा 2 नंबर फक्त एक लॉलीपॉप असतो. तसं मराठ्यांचं क्षेत्रीय जे आहे ते क्षेत्रीयत्वसुद्धा 2 नंबरला आहे. 2 नंबरला काही महत्त्व नाही आणि काहीच नाही. म्हणजेच आपण सामाजिक मागासलेले आहोत, आपण शैक्षणिकसुद्धा मागासलेले आहोत आणि आर्थिक बाबतीत तर मी तुम्हाला सांगितलंच आहे. म्हणजे मराठ्यांना आरक्षण न देण्यामागे त्यांना कंगाल करून सोडणे हे सगळ्यात महत्त्वाचं षडयंत्र आहे. म्हणूनच हा व्हिडिओ प्रत्येक बांधवांकडे गेला पाहिजे, त्यांना कळालं पाहिजे की काय चालू आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पण व्हिडिओसाठी DC मराठी या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.